हाय हॅलो, कसे आहे सगळे? मस्त ना, मजेत? जय भीम सर्वांना. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी शीतल. तर माझं चाललंय आता ब्लाऊज कट करून ठेवायचं. तर जेवढे कट करून ठेवले होते ना सगळे शिवून झालेत आणि आता उद्यासाठी कट करून ठेवायचे. तर 3 ब्लाऊज आहेत, एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज. तर आता मी एकदाच कट करून ठेवते. प्रिन्सेसच आहे हे पण. मी तुम्हाला दाखवते प्रिन्सेस कटिंग. तर 2 लांब आहेत आणि लांब बाईचे आणि एक शॉर्ट बाई. तर 1-1 मीटर लागतात आणि हे 80. उंची आपली तर हा मागचा भाग 14 उंची आहे, तर 1 इंच वाढून घ्यायचं आहे मागच्या भागात. आणि आपण शोल्डर घेतलं आहे 5.5 आणि मुंडा 6.5 आणि घडी आहे 10.5ची घडी. बत्तीची छाती आहे, कंबर घेर आहे 26. तर समोर पण 1 इंच वाढून घ्यायचं आहे 15. आणि जेवढी मागं घडी टाकली का तेवढी समोर पण घडी टाकायची 10.5ची. हे बघा 10.5ची घडी टाकायची. इथं 5.5 मीटर असं 5.5 करून घ्यायचं आणि 6.5चा मुंडा. आणि गळाबंदी 3 ठेवायची. आता ज्याचं त्याचं कुणाला शोल्डर बारीक खाऊ लागतं, कुणाला जाड लागते, त्याच्यावरून आपण 2.5 पण घेऊ शकतो, 3 पण घेऊ शकतो. तर इथून खालून 4 इंच घ्यायचे आणि याचा मध्ये काढून जेवढा मध्ये येईल तिथून 4.5 घ्यायचे. 4 आणि 4.5 असे तिरकं जोडून घ्यायचे आणि इथून 1.5 इंच आणि वर पण 1.5 इंच घ्यायचे आणि असं शेप देऊन द्यायचा. हा बघा शेप, म्हणजे कटोरी व्यवस्थित बसेल ही कटोरी. बघू शकताय प्रिन्सेस कट एकदम सोप्या पद्धतीने. पेपर कटिंग करायची काहीच गरज नाही आहे. आपण असं सुद्धा माप टाकू शकतो. एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. आता कट करून घेऊ आपण. आणि गळा आपल्याला पंचकोनी ठेवायचा आहे. कटिंग करून घेतली अशी. मागचा भाग पण कट करून घ्यायचा आहे. तर सध्या माझा टेबल जरा लहान आहे, पण मी याच्यावरच कट करते माझे सगळे ब्लाऊज. तर बाई काढू आपण नंतर. हे बघा 3 ब्लाऊजची कटिंग आहे. आणि आता असं कट करून घ्यायचे. खूप छान कटोरी बसते अशी. ओके, बघू शकता. आता
गळा पण कट करून घ्यायचा आहे। तिन्ही पण समोरचा गळा जरा पंचकोनी ठेवलेला आहे। हे बघा तिन्ही पण। आता कपड्यावर पण आपण कट कसं करू दाखवते तुम्हाला। बाई कट करते ना। दोन ब्लाऊजची कटिंग आहे। दोन बाह्या आहेत डबल बाई। बाहीची उंची 10 मध्ये अर्धा इंच वर शिवायला आणि खाली 2 रेषा म्हणजे 11.25 असा डब्बा चौकोन मारून घ्यायचा आणि 3 इंच घ्यायचं आणि असं शेप देऊन टाकायचं। आपली घरी बाई नंतर नहीं उतना नहीं ज़्यादा है ना। ज़्यादा ब्लाउज कट करता करता कस्टमर आले मधामध्ये ब्लाउज टाकायला। तर बघा खूप छान अशी नेटची साडी आहे। छान आहे ना। बापरे 4000 रुपयाची साडी पाया पण छान आहे। तर चला ब्लाउज कट करते। करते ब्लाउज कटिंग पीसवर। बाई अशी ठेवायची। बाई कट केली। आता इथं ठेवायचा मागचा भाग। मागचा भाग हे मुंडा, हा मागचा भाग मुंडा आणि कटोरी। बघा एवढा आपला कपडा, त्याच्यामध्ये नॉड फुलं वगैरे बनवता येते। आता कट करून घ्यायचा। एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाहीये। मी पण यूट्यूबमध्ये बघूनच प्रिन्सेस कट शिकलेली आहे का असं नाही, मी क्लास केलाय। यूट्यूबमध्ये बघूनच मी प्रिन्सेस कटचे ब्लाऊज शिवायला शिकलेली आहे। तर तुम्ही पण असं ट्राय करू शकता। आता ते एक झालंय, आता दुसरं घेतलंय कटिंगला। तर बघा खूप छान ब्लाऊज आहे। अशी काट आहे। आता ना डबल, आताच्या साड्याला ना डबल काट नाही आहेत, सिंगलच काट येतो, तो पण बाहीचा। पहिल्या साड्या होत्या का डबल काट येत होता, म्हणजे मागून पण आणि बाहीला पण। आता बाही कट करून घ्यायची पहिले। बाही कट केलेली भात टाकून घ्यायची। कट करून घ्यायचं। झाले तिन्ही पण ब्लाऊज कटिंग करून उद्यासाठी। आजचे पण दाखवते तुम्हाला, खूप छान शिवलेले आहेत मी। किती आणि किती शिवले ब्लाऊज ते पण सांगते। बघा तिन्ही पण ब्लाऊज झाले कटिंग।
सुंदर असं ब्लाऊज शिवलेलं आहे मी बोटनेकमध्ये. असा गळा आहे पाठीमागून. कसा वाटतो? मस्त ना. बोटनेक ब्लाऊज 3 शिवले आणि साधे 2 शिवले. 5 ब्लाऊज शिवलेत. ते पण कट करून. आणि याची बाही पण अशी आहे ओपाई. आणि हे काय हे बोटनेकच आहे. याचा पण गळा खूप छान आहे. त्याला अजून हुक्क नाही लावलेले, फक्त शिवून झालेले आहेत. हुक्क राहिले. बोटनेकमध्येच आहे आणि प्लेन बाई आहे. पण खूप मोठं ब्लाऊज आहे. साईज याची खूप मोठी आहे. हे काय साधाच आहे आपलं. पंचकोनी गळा आहे. हुक्क लावायच्या उद्या. लांब बाई प्लेनच आहे. बाई पण डिझाईन नाही काही नाही. कुणाला आवडते डिझाईन, कुणाला नाही आवडत. हे पण बोटनेकमध्येच पॅक. त्याला पण हुक्क लावायची आहे. शॉर्ट बाई आणि हा पण तसाच आहे. तर आता माझे उद्यासाठी मी करून ठेवलेले 3 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेली आहे आणि उद्या शिवायचे. आजच्या ते एवढे शिवलेले आहेत. चला आता 8 वाजले जायचे घरी. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.